लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या वाटपाला नेमकं कधी सुरुवात होणार आहे, त्याचबरोबर लाडक्या बहिणींना तुमचे हप्ते बंद होणार नाहीत। मी ज्या गोष्टी तुम्हाला 3-4 दिवसापूर्वी सांगितल्या त्या गोष्टी एकदम सत्य ठरल्या आहेत आणि त्याची बातमी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी स्वतः दिलेली आहे। तर ती बातमी तुम्हाला मी लाडक्या बहिणींना दाखवणार आहे। लोकमतची सर्वात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला ही मी बातमी दाखवत आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा, सगळ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। कोणाचाच हप्ता बंद होणार नाही आणि लाडक्या ताईंनो तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। बघा लाडक्या ताईंनो, या ठिकाणी 16वा हप्ता म्हणजेच कोणता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, सगळ्या लाडक्या ताईंची या ठिकाणी उत्सुकता लागली आहे, आतुरता लागली आहे। हा सर भाऊबीजीचा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे, भाऊबीजीची ओवाळणी नेमकी कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे पुराव्यासहित। कारण की लोकमत न्यूजपेपरची एक मोठी बातमी समोर आली आणि अधिकाऱ्यांनी काय आनंदाची बातमी दिली आहे तुम्हाला डायरेक्ट मी दाखवणार आहे। अधिकारी बघा, महिला व बाल विकास अधिकारी यांनी स्वतः या ठिकाणी ही बातमी दिलेली आहे। 3-4 दिवसापासून सगळेजण म्हणत होते की सर ऑफिशियली बातमी आली नाहीये, ऑफिशियली बातमी आली नाहीये, तर ऑफिशियली बातमी समोर आलेली आहे। लाडक्यानो, अधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर नेमकी काय बातमी दिली आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे आणि किती महिलांना हप्ता मिळणार आहे। बघा लाडक्यानो, ज्या गोष्टी मी तुम्हाला 3-4 दिवसापूर्वी सांगितल्या होत्या त्या बातम्या आता खऱ्या ठरलेल्या आहेत आणि आज त्याच्याबद्दल बातमी समोर आलेली आहे। तर लाडक्यानो बघा, ज्या लाडक्याताईंना 14वा हप्ता भेटला नव्हता त्या लाडक्याताईंना 15वा हप्ता भेटला। बऱ्याच लाडक्याताईंना 15वा हप्ता म्हणजे बऱ्याच लोक ताईंची संख्या वाढली होती 15व्या हप्त्यामध्ये। आता 16व्या हप्त्यासाठी पण बऱ्याच लाडक्याताई वाढणार आहेत। हे तुम्हाला मी 3-4 दिवसापूर्वी सांगितलं, त्याची बातमी देखील लाडक्याताईंनो आलेली आहे, न्यूजपेपरमध्ये बातमी समोर आलेली आहे। त्याच्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा, शेवटपर्यंत पाहायचा आहे। खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि 16वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत। लाडक्याताईंनो बघा, लोकमत न्यूजपेपरची बातमी आहे तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। लोकमत न्यूजपेपरची ही बातमी आहे। सगळ्याला लोकमत न्यूजपेपर माहिती आहे, त्याच्याबद्दल सांगायची काही गरज नाहीये। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई-केवायसी ला तुर्तास लागला ब्रेक, ऑक्टोबरचा लाभ केव्हा मिळणार। बघा, ई-केवायसी ला बऱ्याच ठिकाणी म्हणलं जात आहे स्थगिती मिळणार आहे, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हणलं जात आहे की ब्रेक लागला आहे किंवा काय सरकार या ठिकाणी शिथिलता आणणार आहे। कारण की लक्षात घ्या लाडक्यानो, आता निवडणुका जवळ आल्यामुळे सरकार या ठिकाणी जास्त काही लक्ष देणार नाही ई-केवायसी बाबत। पण मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, बघा ज्या दिवशी ही बातमी आली त्या दिवशी पण त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं लाडक्यानो, काही जरी झालं या ठिकाणी, कोणी जरी म्हणलं की बंद झालंय, स्थगिती आली, काही आलंय, तोपर्यंत मी सगळ्यांना सांगितलं होतं ई-केवायसी करायची आहे म्हणजे करायची आहे। प्रत्येक लाडक्याताईंनी आपल्या ई-केवायसी करून घ्यायची आहे। जरी कोणी स्थगिती आणली, स्टे आणला, काही जरी आणलं, शिथिलता जरी आणली, तरी ही लाडकी बहीण योजनेची केवायसी करायची। हे मी तुम्हाला पहिल्या जेव्हापासून ही बातमी यायला सुरू झाल्या तेव्हापासून सांगतोय, ई-केवायसी करणं बंधनकारक असणारे आपली ई-केवायसी करून घ्या। कारण की लाडक्यानो, पुढचे जे हप्ते असणार आहेत ते तुम्हाला केवायसी नुसारच भेटणार आहेत, हे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं। आणि त्याची बघा या ठिकाणी सरकारी आदेश देखील आलेले आहेत, अधिकाऱ्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे। बघा, ज्या गोष्टी आपण सांगितल्या होत्या एक 4 दिवसापूर्वी सांगितल्या होत्या त्या गोष्टी तुम्हाला आता सत्य झालेल्या या ठिकाणी पाहायला मिळतील। चला आता वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया। लोकमतची ही बातमी आहे, अमरावतीची बातमी तुमच्या समोर आहे। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली, त्या लाडक्या बहिणीची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला परवडणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीची ई-केवायसी ती प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे। ऑक्टोबरचा लाभ ही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे। या ठिकाणी मी स्वतः काही बोलत नाही लाडक्यानो, तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकतात। लोकमतची ही न्यूजपेपर मधली बातमी आहे। या ठिकाणी बघा, ऑक्टोबरचा लाभ ही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून 2024 रोजी मान्यता दिली आहे। जुलै 2024 पासून ही सुरुवात झाली। आता लाडक्यानो बघा, 2-3 न्यूजपेपरमध्ये, टीव्हीमध्ये पण आले, पुढच्या आठवड्यामध्ये हप्ता भेटणार आहे, पुढच्या आठवड्यात हप्ता भेटणार आहे, याबद्दलच्या न्यूज या ठिकाणी कुठं यायला लागल्यात, न्यूजपेपरला येत आहे। ही बातमी परत सांगतो लाडक्यानो, ही बातमी मी सांगत नाहीये, ही बातमी आहे लोकमत न्यूजपेपरची। या ठिकाणी लोकमत न्यूजपेपरमध्ये तुम्हाला वाटत माझ्यावर जर विश्वास नसेल तर लोकमत न्यूजपेपर तुम्ही वाचून बघू शकतात। अमरावतीचा हा लोकमत न्यूज नेटवर्कची बातमी आहे, तुमच्या समोर दिसत आहे। ऑक्टोबरचा लाभ ही पुढील आठवड्यामध्ये, या ठिकाणी वाचू शकतात, ऑक्टोबरचा लाभ ही पुढील आठवड्यामध्ये दिला जाणार आहे। आता बघा, शक्यता बघा पुढील आठवड्यामध्ये भेटण्याची काय शक्यता ते आपण बघूया। पण या ठिकाणी बातमी यायला सुरू झाले की शेवटच्या आठवड्यामध्ये, बरेच जण म्हणत आहेत की ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
आठवड्यात भेटणार आहे. बरेच न्यूजपेपर मध्ये म्हटलं जात आहे की पुढच्या आठवड्यात भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय. सर्व लाडक्या बहिणींनी एक कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आणि 15वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? तुम्ही ई-केवायसी केली आहे का? पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की लाडक्या बहिणींनो, आता 16वा हप्ता भेटणार आहे आणि ई-केवायसी या ठिकाणी जरी शिथिलता म्हणत असेल, निवडणुका जवळ आल्या असतील, तरी तुम्हाला परत सांगतोय, सगळ्यांनी वेबसाईट व्यवस्थित सुरळीत चालू झाली आहे. आपल्या मागणीला यश आले आहे. लाडक्या बहिणींनो, आपण जी सरकारकडे मागणी करत होतो, आपण सरकारकडे विनंती करत होतो की बाबा लाडक्या बहिणीसाठी ही जी ई-केवायसीची वेबसाईट आहे लवकरात लवकर चालू करा. या ठिकाणी मी स्वतः देखील अधिकाऱ्यांना फोन करून पत्राच्याद्वारे, मागणी पत्राच्याद्वारे त्यांना मी विनंती केली होती. तर हे लवकरात लवकर पूर्ण करा. तर बघा, त्यानुसार लाडक्या बहिणींनो, आपल्या सगळ्यांच्या मागणीला, माझ्याबरोबर इतर युट्यूबर बांधवांच्या मागणीला देखील या ठिकाणी काय झालेलं आहे, यश मिळालेलं आहे आणि आपल्यामुळे या ठिकाणी काय झालेली आहे, लाडक्या बहिणीची वेबसाईट चांगली सुरळीत चालू झालेली आहे. ई-केवायसी प्रक्रिया आता चांगली सुरू झालेली आहे. सर्वांनी पट सर्वांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे. बघा लाडकी बहिणींनो, आता एक महत्त्वाची एक बाब या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे. ती गोष्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आता सगळी पूर्ण माहिती वाचायची गरज नाही, पण या ठिकाणी बाण दाखवलं, त्या ठिकाणी बघा, पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 45 लाख महिलांना लाभ मिळालेला नाहीये. आता ई-केवायसीतून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांचा शोध घेतला जाणार आहे. या निकषानुसार जिल्ह्यातील हजारो महिला अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. बघा, जवळजवळ पूर्ण राज्यामध्ये जर बघितलं तर 45 लाख महिला या ठिकाणी अपात्र ठरल्या होत्या. 26 लाखाचा आकडा आपल्या समोर आला होता, पण त्याच्यामध्ये अजून वाढ झाली होती आणि 45 लाखापर्यंत हा आकडा पोहोचला होता. म्हणजे 12वा, 13वा आणि 14वा हप्ता. बघा, बऱ्याच लाडक्याताई म्हणत होते की सर हप्ते भेटले नाही. 26 लाख लाडक्याताई, ते वरून येत होतं की 26 लाख लाडक्याताई. पण जर विचार केला तर 45 लाख लाडक्याताईंपर्यंत हा हप्ता भेटला नव्हता. 45 लाख लाडक्याताईंना हप्ते भेटले नव्हते. जवळजवळ 2,63,00,000पैकी 45 लाख ताई या ठिकाणी थांबल्या होत्या. त्यांचे हप्ते सगळे पूर्ण थांबले होते. पण 15व्या हप्त्यामध्ये, 15वा जो टप्पा सुरू झाला होता, त्याच्यामध्ये बऱ्याच लाडक्याताईंना हप्ता भेटायला सुरुवात झाली होती. ही तुम्हाला मी गोष्ट सांगितली. आणि बघा लाडक्याताईंनो, अजून एक गोष्ट, तुम्हाला एक आनंदाची बातमी तुम्हाला मी देणार आहे, ती म्हणजे लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, जो तुम्हाला हा जो तुमचा हप्ता आहे, कोणता हप्ता, 16वा हप्ता, या 16व्या हप्त्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्याताईंना हप्ता भेटणार आहे. कुणालाच नाराज केलं जाणार नाही. परत सांगतोय, निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला मी 10-15 दिवसापूर्वी पण ही गोष्ट सांगितली होती. लाडक्याताईंनो, आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुकामुळे सरकार काय करत असतं, कधीच कुणाला नाराज करत नसतं. त्याच्यामुळे यावेळेसचा हप्ता सरसकट या ठिकाणी बऱ्याच लाडक्याताईंना भेटणार आहे. ज्या ताईंना मागचे पण हप्ते भेटले नव्हते, 12वा, 13वा, 14वा, 15वा पण बऱ्याच लाडक्याताईंना हप्ता भेटला नव्हता, त्या लाडक्याताईंना देखील आता 16वा हप्ता भेटणार आहे. फक्त त्यांनी पात्रता व्यवस्थित करून घ्यायची. जर घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्याताई असतील तर बाकीच्या 2 पेक्षा जास्त लाडक्याताईंचे तुम्ही फॉर्म रद्द करू शकता. 2च लाडक्याताई ठेवायच्यात. जर तुमच्या घरामध्ये 2 लाडक्याताई असतील तर 100% सगळ्यांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार. फक्त एक गोष्ट करा लाडक्याताईंनो, 2 पेक्षा जास्त लाडक्याताई घरामध्ये असतील त्यांचे फक्त दोघांचेच तुम्ही फॉर्म ठेवा. कारण की सरकार या ठिकाणी जर 2 पेक्षा जास्त असतील तर सगळे घरातले कुणालाच पैसे भेटत नाहीत. त्याच्यापेक्षा कमीत कमी लाडक्याताईंना, 2 लाडक्याताईंना घरामधून पैसे भेटत आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी ही गोष्ट समजून घ्यायची आहे. आणि 18वा हप्ता या ठिकाणी बऱ्याच लाडक्याताईंना भेटणार आहे. आणि आता बघा, तुम्हाला आनंदाची बातमी ही दाखवायलोय. स्वतः अतुल भंडागे, महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे. महिलांचा लाभ बंद होणार नाही. बघा, एक महत्त्वाची बातमी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. महिलांचा लाभ बंद होणार नाही. शासनाने आता प्रत्येक लाभार्थी केवायसी बंधनकारी केली आहे. योजनाच्या वेबसाईटवरील ई-केवायसी करण्यातील तांत्रिक अडचण आता दूर झालेली आहे. पण लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी. बघा, या ठिकाणी त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलेले आहे की आता जी वेबसाईट हँग होत होती, सर्व डाऊन होत होतं, ते आता काही इश्यू झालेला नाहीये. ती वेबसाईट आता व्यवस्थित सुरळीतपणे आम्ही पूर्ण चांगली करून घेतली आहे. तांत्रिक अडचणी, टेक्निकल इश्यू आता सॉल्व्ह झालेले आहेत आणि सगळ्यांनी आपली ई-केवायसी करून घ्या. या ठिकाणी अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. बघा, ऑफिशियल माहिती समोर आलेली आहे आणि ही गोष्ट मी तुम्हाला 3-4 दिवसापासून ओरडू सांगतोय. लाडक्याताईंनो, ई-केवायसी जोपर्यंत वेबसाईट चालू आहे, वेबसाईटवर लिंक दिसत आहे, तोपर्यंत सर्वांनी ई-केवायसी करायची आहे म्हणजे आहे. तर ही तुम्हाला अधिकाऱ्याकडून आता ऑफिशियल माहिती समोर आलेली लाडक्याताईंनो. सगळ्यात अगोदर, सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त, प्रत्येक लाडक्याताईंनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त लाईक शेअर करायचा आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.